गुरुजी, आता जे धावपळीचं सध्या जीवन झालं, या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना त्यांची नोकरी शिवाय त्यांचं घर, स्वतःचे छंद हे सगळं सांभाळताना तारांबळ उडते. सो वर्क लाईफ बॅलन्स जर त्यांना साधायचा असेल तर तुम्ही कोणाला विचारलं, अरे तू धंदा का करतोस, तर तो म्हणते पैसे मिळवायला. मग अरे पैसे का मिळवतोस, मला सुखसोयी मिळाव्या म्हणून. तो सुख मिळाल्यावर काय होईल, मी आनंदात राहीन. अरे पण तूच आनंद स्वरूप असताना तू बाहेर शोधायला लागला. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, अशी अवस्था होऊन जाते. आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म, याचा मला थोडासा अर्थ जो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे. तुमच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक पेशी तुम्ही जे काय आहार घेताना त्याची बनलेली आहे. तुमची गाडी जर पेट्रोलची असेल तर तुम्ही पेट्रोलच घातलं पाहिजे, इतर नाही चालणार. कारण हे शरीर ज्यासाठी बनलेलं आहे आणि त्याचा आहार जो आहे तो निसर्गाने ठरवून दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही घ्यायला पाहिजे. आपल्याला सात्विक, राजसिक आणि तामसिक यामधल्या सात्विक आहारानं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो. मग जर आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यम धनसंपदा. राजसिकतेमध्ये त्या आहारातून शक्ती प्राप्त होते, ती आपल्याला कृतिशीलतेसाठी आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही एखादा उद्योगधंदा केला तर तुम्हाला जर तो वाढवायचा आहे तर तुम्हाला सतत कार्यरत राहायला पाहिजे ना. तर ती ऊर्जा शक्ती मिळण्यासाठी हा राजसिक आहार तुम्हाला आवश्यक असतो. निसर्गामध्ये हे जे काही झाडं आहे, जीवस्य जीवनम असं जसं म्हणतो की झाडं, त्याच्यावरती काही जीवजंतू, त्याच्यावरती परत काही पक्षी, त्याच्यावरती काही प्राणी, असे जे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि या सायकलला मदत करण्यासाठी झाडांना आपण पुनरुज्जीवन देत असतो. पण निसर्गाचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो, त्याचा काय रोल आहे, हे मला ऐकायचं आहे. अगदी मुळात आपण जाऊया, हे विश्व निर्माणच कसं झालं.